हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी निघाली बाहेर, मला देवीच्या दर्शनाला जायचंय, नवरात्री पण आहे। तर आहे ना म्हटलं आता आहे ना देवीच्या दर्शनाला जाऊन यावं। नवरात्री चालू झाल्यापासून मी काही गेले नव्हते देवीच्या दर्शनाला। इथे जवळ जाऊन संगमनेरमध्ये। आणि आता अनुष्काने मला चहा बनवलाय, ती रोज मला चहा बनवून देते यावेळेस, आणि यावेळेस मी एकटीच चहा पिते। आणि याला पण घेऊन जाणार सोबत, हा घरी लय वैताग देतो त्याच्यामुळं। हे दोघं आहे ना भांडणं करते, घरी भांडणं करतो, हा ज्यादा भांडणं करतो, त्याच्यामुळे याला घेऊन जाणार आहे। आणि तुमच्या घरी आहे का भांडणं करणारे दोन मेंबर? चहा यशला छोट्या पोरांना छोट्याच्या माझ्या एवढा चहा द्यायचा असतो मुलांना, फक्त एक घोटाचा उरला होता म्हणून दिलाय। तसा यश चहा पित नाही, मी मुलांना चहा देत नाही, दूध वगैरे देते। तर चला आता मी चहा घेते, मस्त कडक कडक काय पडलं, कडक कडक चहा घेते आणि मग बाहेर जाते। तर आता इथे आलोय सप्तशृंगी मातेच्या मंदिरात, आणि ओटी भरण पण घेतलंय। तर खूप गर्दी होती, आम्ही आलो तेव्हा दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली होती, देवीची ज्योत पण निघाली होती। आता आम्ही दर्शन घेतलंय आणि दर्शन घेऊन घरीच जायचंय आता। आम्ही ना आता देवीचं दर्शन करून आलोय, तोपर्यंत अनुष्काने स्वयंपाक बनवून ठेवलाय। काय बनवलं ग? डाळ अजून भात बनवला, चपाती बनवली नाही बनवली, खाणार आहे का तुम्ही? तर ना दीदीला मला आणले, दोघींना दोन आणले। देवाला जायचंय त्याच्यामुळं यशनी पुन्हा आला। किती तारखेला आहे? नक्की नक्की आता 3 तारखेला, नाही तर पेपर। तर आता ना एवढे ब्लाऊज शिवायला घेतले मी, अजून शिवायचे मला। तर मॅडम आता आज काय बेत बनवणार आहे तुम्ही? आज का काहीतरी नवीन बनवा म्हणलं, स्पेशल। 4-5 दिवस झाले नुसते काय ते भगरीचा भात, भाकरी, साबुदाण्याची खिचडी, भेंडी, नवीन काहीतरी खावं वाटतंय। आज नवीन बनवणार आहे, अप्पे बनवणार आहे। अप्पे? अरे वा, मस्त पदार्थ आहे आजचा। एक वाटी ना मी घेतलंय भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा। आज मस्त आयटम खायला भेटणार आहे आम्हाला, मेनू छान आहे आजचा। तव्यावर भाजून घ्यायचंय आधी मला। तव्यावरती भाजून घेणार का ते? कमी गॅसवर भाजायचे, म्हणजे ना जळत नाही, ते भाजले व्यवस्थित। आज काय देवीच्या पाया पडून आल्या वाटतं। मग उद्या पण जायचंय। उद्या पण का? उद्या कोणत्या देवीला? उद्या बघू ना, भाजून म्हणजे गल्लीत जाऊ। ते भाजून घेतल्यानंतर मग तूप टाकायचं का तेल टाकायचं? त्याला तूप नाही, तेल नाही, काहीच नाही टाकायचं, तसंच भाजायचं ना। बघू ना आप्पे कसे काय लागतात तुझ्या हातचे। आज मोठा शेंदूर भरलेला आहे मांग में, देवीच्या तिथे लागलाय पाय पडताना। देवीने आशीर्वाद दिलाय मला। तर आता सुरेखाला मला सर्वांना आणि ना प्रत्येक वेळेस असं होतं, कारण आम्ही गेलो का तिथं आरतीचं राहतील, ह्या वेळेस आम्ही थोडस लवकर गेलो होतं, तरी पण आरतीची वेळ झालीच, पाया पडतो मग आरतीला थांबतो। जेव्हा आपण सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जातो तेव्हा आरती आपल्याला भेटते ना, नवरात्रीमध्ये। मागच्या नवरात्रीत आम्ही त्याच मंदिरात गेलो होतो, तेव्हा पण आहे ना आरती होणारच होती, सुरू होणार होती, तेव्हा आम्ही बाहेरच उभं होतो, बाहेरूनच आरती घेतली। यावेळेस आमचं दर्शन झालं, आम्ही दर्शन घेऊन खाली उतरणार निघणार तेव्हा आरती चालू व्हायला लागली ती। मग मला त्याला आता आरतीच करून जाऊ। यावर्षी आम्हाला जायचंय देवाला, देवदर्शनाला जायचंय, पण आता सोबत कोण कोण येते काय माहिती। आता आमची पूर्ण फॅमिली जाणार आहे देवदर्शनला, पण आता कोण कोण येते काय माहिती। आता सगळ्यांना तर म्हणलंय चला, सर्वांना आग्रह केलेला आहे, पण त्यातलं कोण कोण येते? एक ननंदबाई येणार आहे, त्यांची बी ते पण आजारी काय माहिती। मग हो ना, ते पण आजारी पडणार। माझे तर हाल करून नका सोडू तुम्ही, नाही ते येणार आहे, त्याला 2 दिवसात त्यांना बरं करून घ्यावं लागेल। सलाईन लावून घेतात त्यांना 2 दिवसात, जरा ट्रीटमेंट द्यायची सलाईनची।
तर आता इकडे साबुदाणे आणि बगर घेतलेली भाजून. तर इकडे आता शेंगदाणे भाजून घ्यायचे. बगर एकदम मस्त भाजलेली टम्मू झाली टम्मू. त्याच्यानंतर काय पुढे प्रोसेस नंतर दाखवणार. हो का? हो, शेंगदाणे भाजून घ्यायचे आधी. तर ह्या वर्षी कुलदैवताला आम्हाला जायचं आहे. मागच्या वर्षी जाव आणि दीर गेले होते आणि ह्या वर्षी घरचे बोलले की तुम्ही जा. सासरे येणार आहे सोबत, पण सासूबाई काही येणार नाही कारण त्यांची आई वारली, त्यामुळे ते म्हटल्या की मी नाही येणार ह्या वर्षी. भगर वाटून घेतली थोडी थंड झाल्यावरती. त्यामध्ये आता 2-3 चमचे दही टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचं आणि याच्यातच हिरवी मिरची पण टाकणार आहे मी, म्हणजे वाटून निघन. 3-3 वेळा कुटाणा होणार नाही. बाबा आले तिथं जाऊन सामान भरायचं. तर असं बॅटर रेडी झालेलं आहे. ते बॅटर मध्ये काय मिक्स करणार आहे आता? अजून बटाटा त्याच्यामध्ये बटाटा शिजून घ्यायचा का? किसून बटाटा किस लेना है, बाद में इडली हो जाए, आप्पे हो जाएगी. तर आता आम्ही इकडे ऊस जाळण्यासाठी इकडे कोळसे आणलेले आहे आणि इकडे जाळीवर ठेवलेले कोळसे. आणि आता कोळसे आता आम्ही थोडेसे ना लाल होऊन देणार, मग त्याच्यावरती ऊस टाकणार. इकडे चालू आहे बटाटा किसिंग. बटाटा किसून घेऊ राहिले इथं. झालेले कोळसे लाल. पलिदा बाबा या पा किती बाय स्मोक चाललाय. त्यामध्ये बटाटा किसून टाकलाय. या पद्धतीचं बॅटर तयार केलंय. बेटर त्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. मी टाकू का? ताजा खाऊन घेतो. मीठ टाकलंय चवीनुसार. आपण भांड ठेवले. कसं होतं काय मी फर्स्ट टाइम ट्राय करते. उपवासाचे ना त्याच्या आधी करेल पण ते तेव्हा लगे होत. उपवासाचे हे वेगळे पण त्याच्यात पेंपच्या बाहेर इक्वल आहे सगळ्यात. नाही का इक्वल. छोट्या चमचा थोडंसं पाणी घेतो का? थोडं नॉर्मल पातळ करून बघू शकतो. व्हिडिओ करू राहिलो मी. हा का? हे गाईस छोट्या चमच्यात पाहिजे होता रे. हे एकसारखं पडत नाही. छोटा चम्मच पाहिजे होता. हे जरा मोठा झालाय. चला तर मग आता काय करायचं? 5 मिनिट हम भी व्हिडिओ बंद करते. बाय बाय. एक जाऊन टाकले. अरे ते मधलं लवकर पण तिने केलं त्याच्यामुळे झाले. मम्मी आता हे करू राहिल्या आप्पे. उलटे करते. मधले लवकर शिजते ना. थोडाची टाइम आहे त्याला. भारी झालंय. तिकडे पप्पांनी खाले. पप्पांना विचार ना कसे झाले. एकदम मस्त बढिया. मी केलेली मेहनत सक्सेस झाली. एवढं तर कोणी मेहनत केली? मी. हा का? झालं आम्हाला पण द्या. हा दे ना. एकटेच नका खाऊ तुम्ही. हा चालेल. जेवण झालेले मस्त आप्पे बनवले होते उपवासाचे. आणि आता हा पसारा पडलाय कपड्यांचा. हे नवीन कपडे सगळे. तर म्हटलं आता घड्या करून व्यवस्थित कबड मध्ये ठेवून द्यावं. तर आहे ना हा कुर्ती मी घेतलाय. तर पिंक कलरचा आहे आणि याची स्लीव्ज मला खूप जास्त आवडले. याला ना स्लीव्जला नॉट दिलेली आहे. आणि ना आपल्याला जेवढी सेट करायची तेवढी सेट करता येतात किंवा मग लॉंग पण ठेवता येतात. तर याचा आहे ना गळ्याचा आकार असा आहे. गोल राऊंड मध्ये आहे आणि थोडासा व्ही आहे. आणि याचा कपडा खूप छान आहे. कॉटन मध्ये कपडा आहे आणि
घातल्यावर खूप छान दिसतो. फिटिंग वगैरे करून घेतली आहे आता मी. तर त्यासोबतच आहे ना हा कॉम्बो घेतलाय मी टॉपचा. सोबत हा कुर्ती आलेला आहे कॉम्बो मध्ये. आणि याचे स्लीव्ज आहे ना लॉंग आहे, लॉंग स्लीव्हचा आहे. आणि याला कट वगैरे पण आहे. कट मस्त आहे याचा, म्हणजे जास्त लॉंग पण नाही आणि जास्त शॉर्ट पण नाही आहे कट. आणि लॉंग कुर्ती जे शॉर्ट नाही आहे. आणि त्यासोबत हा पर्पल कलरचा कुर्ती आलेला आहे. तर आहे ना या कुर्तीवरती पण आहे ना मस्त असं प्रिंट केलेलं आहे. गोल राऊंड मध्ये गळा आहे. शक्यतो गोल राऊंड मध्ये गळा मला जास्त आवडतो. आणि ना याची पण स्लीव्ह लॉंगच आहे. आणि स्लीव्हला इथे प्रिंट खूप छान दिलेली आहे. आणि याला पण कट आहे. आणि डेली यूज साठी खूप छान कुर्ती जे भरपूर दिवस झाले डेली यूज साठी कुर्तीच घेतले नव्हते, म्हणून कॉम्बो मध्ये जरा स्वस्त मिळाले म्हणून घेऊन टाकले. आणि तर हा टी शर्ट पण घेतलेला आहे. आणि टी शर्ट वरती पण खूप छान प्रिंट आहे. याचा कलर तर मला सगळ्यात जास्त आवडला आहे. थोडासा वेगळा आहे आणि युनिक पण आहे. तर राऊंड मध्ये आहे हा. आणि याचा कपडा आहे ना खूप छान आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे. आणि असं धुतल्यावरती ताणणारा वगैरे नाहीये. आणि याला लवकर होल पण पडणार नाही, कारण काही टी शर्टला आहे ना होल पडतात धुतल्याच्या नंतर. आणि त्यासोबतच हा एक घेतलेला आहे. हा एक टी शर्ट घेतलेला आहे. आणि याचा पण खूप छान कपडा आहे. ब्रँडेड आहे हा टी शर्ट, चांगला आणि स्वस्त पण आहे. मुलांसाठी खूप छान आहे. आणि कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तरी घालून जाऊ शकतो. जरा स्टायलिश आहे. त्याची बॅक साईडला सुद्धा प्रिंट आहे. ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. आणि ही जीन्स घेतलेली आहे एक. तर ही जीन्स पण घेतली आहे. आणि जीन्स स्ट्रेचेबल आहे, मस्त स्ट्रेचेबल जीन्स आहे. आणि साईड पॉकेट पण आहे तिला. साईड इकडून साईड पॉकेट आहे आणि बॅक साईड पॉकेट पण आहे. तर जीन्सचा बॉटम पण खूप छान आहे. जास्त आवळ पण नाही आणि जास्त सैल पण नाही. वाईड लेग जीन्स आहे ही. आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. प्रोडक्ट कसे वाटले मला कमेंट करून कळवा. तर आता आहे ना रात्रीचे 10:15 वाजले आणि मला अजून 2 ब्लाऊज शिवायचे रात्रीतून. सकाळी अर्जंट द्यायचे. तर इथं कटिंग करून ठेवलेली, याची कटिंग बाकी आहे, त्याची झाली आहे. सिंपल ब्लाऊज आहे, डिझाईन वगैरे नाही आहे. 2-2.5 तासात ब्लाऊज होऊन जातील. कटिंग तर झालेलीची, फक्त याची बाकी थोडीशी, तर ती पण करून घेते. आणि आता मशीनवर बसते. खाल्ल्याच्या नंतर मला खूप जास्त कंटाळा आला होता, पण आता उद्या मुलांना आहे ना सकाळची शाळा पण आहे. सकाळी उठून त्यांना टिफिन पण बनावं लागतं, त्याच्यामुळे सकाळी काय ऍडजस्ट होत नाही. म्हणून म्हटलं आता रात्री करून घ्यावं. बाकीचे सगळे झोपायला गेलेले, फक्त माझा कॅमेरामॅन जागा आहे. कॅमेरामॅन कोण असन तुम्ही गेस करू शकता आणि कमेंट मध्ये सांगू शकता. कॅमेरामॅन हसतो पण आहे बारीक बारीक जरा. तर चला आपण व्हिडिओ इथे एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.